केला या लोकांनी, खूप घात केला. प्रशासन आम्ही दुसऱ्या पक्षात जाताल म्हणून आम्हाला 3 वाजेपर्यंत बोलीत ठेवलं आणि 3 वाजता त्यांनी सांगितलं आम्हाला घात केला. त्याला एक निष्ठावंत कार्यकर्त्याचं पूर्ण परिवार त्याला हे करून टाकला. आमच्या तोंडात घात आला आणि आमच्या पुन्हा हातपायला मध्ये करून टाकलेले, पळून गेले आणि ते पळून गेले आणि आता पळून गेले. गाडीच्या खाली उतरून कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे होता. गाडीचे काचा लावून पोलीस बंदोबस्तामध्ये पळून गेले. काय न्याय देणार आहे आम्हाला? काय न्याय देणार? काही न्याय देणार? 50% महिला फक्त काचावाले, 50% महिला फक्त काचावाले. 5% न्याय दिला. 45% यांनी कार्यकर्त्यांच्या पाय पडले. ज्यांना कधी पाहिलं बी नाहीये अशा बाईला न्याय दिला. आम्हाला याच्याकडे पाया पाडायचे आहे. आमच्या इथं कोणीच नाही आणि कोणी उपाय नाही. अहो यांचे 45 फुटाचे बॅनर लावले हो. एक मिनिट काय करू शकतो तुमचं काम सांगा, तुमचं काम सांगा. साहेब? सगळ्या जनतेला या मायबापाला या माझ्या वादात राहतात हे मीडियावाले, यांना विचारा. यांनी जर नाही सांगितलं ना मी माझी जिंदगी नाही होत. अरे माझं 1 मिनिट ऐकून या. साहेब काय भेटलं माने तुमची नाराजी समजू शकतो. माने साहेब? ऐका ना माझं. अरे अन्याय कर पण किती करावा? 1 मिनिट तर अहो एक काल मला काय म्हणतात काल साहेब ऐकून घ्या. मला जिल्हा अध्यक्षाने काय बोली गेली, मला मेसेज आहे, मला म्हणतात फॉर्म भर. 10 वाजताचा मेसेज आहे ना, फॉर्म भर. नंतर मला भाजप कार्यालय धनंजय कुलकर्णीचा फोन आला साहेब. ते काय म्हणतात मला माहितीये का, 12:30 झाला. मला म्हणतात तुमचं नाव सांगा, तुमच्या वडिलांचं नाव सांगा, तुमचं आडनाव सांगा. क्रमांक 7 मधून आहे. मी भाजपची निष्ठावंत, मी जन्मच भाजपमध्ये घेतलेला आहे. पण माझ्यावर त्यांनी अन्याय केला. आम्ही 20 वर्षापासून काम करतो. पॉम्पलेट छापला आम्ही. माझ्या पर्सनली आजही 5000 पॉम्पलेट माझ्या घरात पडले. यांचा आदेश होता की बाबा पर्सनली पॉम्पलेट कोणी वाटू नका, सगळे पक्षाच्या सोबत राहा आणि पक्षासाठी काम करा. ज्या माणसांच्या महिला कोणी पाहिल्या आता घोषणा देखील झाली. अतुल सावे साहेब आणि भागवतजी कराड साहेबांनी फक्त माझा यांचा कार्यकर्त्यांनी पाहिला साहेब. यांनी काय केलं माहितीये का? नाही साहेब ऐका, यांनी फक्त वंजारीला तिकीट दिलं साहेब. काम नसताना 3% पाहुणा म्हणून तुझ्या पाहुण्याला द्यायचं होतं. मला कशाला कार्यकर्ता राहू दिलं? 25 यांनी सागर पाल्याला दिलं साहेब. ज्याचा 3% सुद्धा सर्वांनी 3% सर्वांनी अतुल सावे साहेबांनी त्यांच्या पीएला साहेब, तुम्हाला पीएला द्यायचं होतं आणि तुमच्या जातीला द्यायचं होतं. हे बा, अतुल सावे साहेब मंत्री आहेत. ऐकून घ्या साहेब, अतुल सावे साहेब मंत्री आहेत. डॉक्टर साहेब जे आहे तर भाजपच्या जीवावर खासदार झालेत, मंत्री झालेत. यांना माझी विनंती आहे आणि जिल्हा अध्यक्षांना विनंती आहे, आताच्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही इथं सर्वे आणा भदानी पाटील. 10 मिनिटांमध्ये. तर तुम्ही जर का सर्वे मध्ये भदानी पाटलाचं नाव नसेल तर मी जिंदगी भर राजकारण करणार आणि त्यांचा गुलाम राहील. माझा 2 नंबर प्रभाग मधून साहेब मी 25-30 वर्षाचा रहिवासी आहे, प्रशांत भदाने पाटील. आणि साहेब मी ओबीसी मधून त्यांच्याकडनं तिकीट मागत होतो. नसेल ओबीसी ओपन महिला द्या साहेब. एकाचा होता पीए आणि एकाचा होता पाहुणा, जातीचा पाहुणा सागर पाले आणि उल्हास साळवे. बरं का, यांनी दोघांनी माझं तिकीट कापलं साहेब. काय भेटलं? तुम्ही मंत्री आहेत ना, तुम्हाला भाजपची चिंता नाही का? भारतीय जनता पार्टीची चिंता नाही तुम्हाला? जनताची पार्टी नाही आहे का? फक्त यांच्या बापाची पार्टी, फक्त वंजारींची आहे का पार्टी? आणि फक्त पीएची पार्टी आहे का? पार्टी असेल तर कार्यकर्ते सांगा ना साहेब. जातीवाद केला साहेब यांनी, भागवत यांनी जातीवाद केला. सावे साहेबांनी यांचा पहिल्यापासून साहेब त्यांना म्हणा तुम्ही खरंच इमानदार असाल, तुमच्यात इमानदार प्रामाणिक आहेत ना, तुम्ही एवढे प्रामाणिक नेते आहेत ना, तर तुम्ही काय करा, फक्त आणि फक्त सर्वे आणा. जिल्हा अध्यक्ष म्हणा तुम्ही सर्वे आणा. कायमचा तुमचा गुलाम बनू आम्ही, कायमचा गुलाम बनू. साहेब माझ्याकडे सर्वे आहे आणि हा सर्वे ऐका साहेब, हा सर्वे राज मानकडेकडे पण आहे, हा सर्वे उल्हास पाटलाकडे पण आहे, हा सर्वे सागर पालेकडे पण आहे, हा सर्वे रोजतकर कडे पण आहे.
आणि यांच्याकडे नक्कीच सर्व आपण बघतो असून की हे यांनी सगळे साहेब आक्रमक झाले आहे ना. आता यानंतर पोलिसांचा फोर्स मात्र तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीने पोलिसांचा फोर्स वाढवण्यात आलाय. वरिष्ठ अधिकारी एसीपी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहे. त्यामुळे काल देखील हा या ठिकाणी राडा आपल्याला पाहायला मिळाला. आज देखील वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहे. गोंधळाचं वातावरण आहे. सगळ्या गटबाजीने वेगवेगळे गट या ठिकाणी येऊन धडकत आहेत आणि आपली व्यथा जे आहे तर दुःख या ठिकाणी सांगताना पाहायला मिळतात. काही आणखी महिला, काय म्हणणं आहे तुमचं सगळ्यांचं? सर तो नालायक माणूस गाडीत बसून मला असा करत होता. तो त्याला एवढ्या मोठ्या वयस्कर कोण? तो भागवत करार. त्याला लाज वाटली का? मी त्याच्या पोरगी सारखी तो मला असा करतो. त्याला लाज वाटली का कुत्र्याला, आरामजाद्याला? छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण बघतोय अभूतपूर्व अशा स्वरूपाचा हा राडा सुरू आहे. काल सुद्धा राडा झालेला होता, उमेदवारी दिली नाही यावरनं झालेला राडा आणि आज पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळतंय. प्रभाग 2 मधनं या ठिकाणी प्रशांत भदाणे पाटील यांना उमेदवारी दिली नाही. त्यांना सांगूनही उमेदवारी दिली नाही. अगदी सकाळी 10:30 वाजल्यापासून फोन आलेला होता उमेदवारीसाठी, मात्र ऐनवेळी पीएला अर्ज दिल्याचं सांगितलं जात आहे. कालचा राडा एकीकडे आपण पाहिलेला होता, त्याच पद्धतीनं आज सुद्धा प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते आणि ही नाराजी व्यक्त करत असताना आश्वासन दिलं गेलं होतं 15 वर्षांपासून मी काम करतोय भाजपचं, मात्र तिकीट दिलं गेलं नाही. केवळ वंजारींचा हा पक्ष आहे का, असा सुद्धा सवाल यावेळेला उपस्थित करण्यात आलाय. आम्ही चटाई उचलतो का? चटाई उचलणार आहोत का? आम्ही चांगला 20 वर्ष काम केलं. काय उपाशी तापाशी अजून उपास असताना न्याय पाहिजे, न्याय पाहिजे. सर्व वारकरी संप्रदाय, सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व महिला मंडळ हे जे अपराध करणारी जनता आहे ही काही प्रशांत पाटीलची नातेवाईक नाही आहे. बापाची पार्टी 25 वर्षापासून कार्य मी रस्त्यावर आहे साहेब. रस्त्यावर मी नातेवाईकाला तिकीट दिलं करांना आणि काम नाही आहे ना साहेब. रस्त्यावर काम असेल यांची प्रायव्हेट आहे का? यांची बापाची आहे. आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात हा सगळा घोळ सुरू आहे. गोंधळ वातावरण, आता जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते. अतुल सावे आणि भागवत कराड यांच्यावर हा सगळा रोष आपल्याला पाहायला मिळतो. घोषणाबाजी केली जाते. पोलिसांचा फोर्स देखील या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे. काल देखील असाच राडा आपल्याला पाहायला मिळाला होता. आज देखील अभूतपूर्व असा हा गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत सगळे हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे, महिला आक्रमक झालेले आहे. उमेदवारी देताना प्रचार करून आमच्याकडून शेवटच्या दिवशीपर्यंत प्रचार आमच्याकडून करून घेतला, मात्र आता उमेदवारी देताना मात्र आम्हाला डावललं जात असल्याचा सगळ्यांचा आरोप आहे. 1500 तर 2000 मी ऐकायचं आहे. 1500 ते 2000 वाफेचे मशीन वाटले. त्याच्यातनं यांना डॉक्टर त्याला 1500 मशीन माझ्याकडनं दिले. यांनी ज्यांचे स्टिकर लावून यांच्या वाड्यात वाटले. साहेब मी 500 किटा यांना दिल्या. यांनी तर भाजपला यांच्या पिशव्या घातल्या, माझ्या पिशव्या काढल्या साहेब. आपण बघतो की आणखी काही लोक आहेत तिथे जे सगळा या ठिकाणी गोंधळ चालू आहे. अनेकांनी रोष व्यक्त केलेला आहे आणि आपल्या भावना त्या व्यक्त करतात. प्रत्येकाचं म्हणजे नवरात्र असो, गणपती असो, सुखदुःख असो, प्रत्येकाच्या घराघरात जाणारा, प्रत्येकाला समजून घेणारा, प्रत्येकाला हात देणारा, मदतीचा हात देणारा असा माणूस जो आम्हाला पाहिजे होता. आम्ही सतत सांगत होतो, वार्डातले कितीतरी लोक वानखेडे सरांना मेसेज करत होते की आमच्या प्रभागातून, आपल्या प्रभागातून आम्हाला ह्या भागामध्ये
प्रशांत दादानी पाटील पाहिजे. आज कमीत कमी तुम्ही सर्वे जर केला, आता सुद्धा सर्वे करा तुम्ही, तर 70% लोक नाही प्रशांत दादानी पाटील. तुम्ही फारच उद्विग्न झाले होते. त्यांनी आम्हाला 2:30 वाजेपर्यंत झुलवत ठेवलं आणि आईवर असं केलं. हा जो बदमाशपणा आहे या मंत्री लेवलच्या माणसाचा, हा लोकांशी जनतेशी वागण्याचा, मी कार्यकर्ता असो का मी जनतेचा प्रतिनिधी बोलतोय. ऐका ना, यांनी काय केलं, झुलवत ठेवलं, खोटं बोलले, लोकांना असं केलं. असं खोटं बोलून या लेवलच्या माणसांना यांची लायकी योग्य नाही. ठीक आहे, ही सगळी उद्योग आपण बघतोय की हा सगळे गोंधळ सुरू आहे. या ठिकाणी हे सगळे लोक आहेत. मोठ्या प्रमाणात वातावरण या ठिकाणी घोषणाबाजी देखील चालू आहे. महिला आक्रमक झालेले आहेत, पुरुष देखील आक्रमक झालेले आहेत. जे इच्छुक उमेदवार होते त्यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे हे सगळे लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत. घोषणाबाजी केली जाते. पोलिसांचा फोर्स देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे. आता आपण जर भाजप कार्यालय बघू, या सगळ्या गोंधळानंतर आता भाजप कार्यालयाला देखील बॅरिकेड लावण्यात आलेलं आहे आणि वरिष्ठ अधिकारी हे गेटवर आपल्याला पाहायला मिळतं. हेच भाजप कार्यालय आहे ज्या ठिकाणी कालपासून सगळ्या गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतोय. आतमध्ये देखील काही महिला ज्या आहेत तर उपोषणासाठी बसलेल्या आहे. काल रात्रीपासून या महिला उपोषणाला बसलेल्या होत्या आणि आज सकाळी देखील दुसरे इच्छुक उमेदवार या ठिकाणी पोहोचलेले. आता बॅरिकेड देखील या ठिकाणी लावण्यात आले आहे. त्यामुळे एकंदरीत कालपासून भाजपच्या कार्यालयात जो अभूतपूर्व असा गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतं ते आज देखील दुसऱ्या दिवशी देखील पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे अचानक पद्धतीने एक मोठा जमाव या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आला आणि त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातलेला आहे. घोषणाबाजी केलेली आहे. महिला आक्रमक झाल्या. एका व्यक्तीने आत्मदहनाचा देखील प्रयत्न केलेला आहे. काय म्हणणं आहे तुमचं सर? आमचं एकच म्हणणं होतं, त्यांचं म्हणणं आहे की सर्वे मध्ये तुमचं नाव नाही आलं. मला हे माहिती होतं, काल सकाळपर्यंत माझ्या यादीत नाव होतं वरती. सक्षम महिला 7 नंबर मध्ये कोणीच नव्हती, ओबीसीची मीच होते. आणि मग तुमच्या बेडवरच्या महिलेला आणि घरगुती महिलांचा कोणता असा सर्वे आहे त्यांनी मला उत्तर द्यावं. घरात बसणाऱ्या महिलेचा कोणता सर्वे, तुम्ही घरात बसणाऱ्या महिलेला तिकीट देतात, कोणता सर्वे? आता पुढची काय भूमिका असणार आहे? पुढची भूमिका, जर आम्हाला तिकीट मिळालेलं नाहीये, सच्च्या कार्यकर्त्यावर अन्याय झालाय, आम्ही आणू देणार, येऊ देणार नाही. आम्ही भाजपच्या उमेदवाराला फिरू देणार नाही. सच्च्या कार्यकर्त्याला तिकीट देतो, 50% महिलांना न्याय देतो. यांनी 5% महिलांना सुद्धा न्याय दिला नाही. 45% यांनी यांच्या बायकांना दिले, तर आम्ही यांचा धिक्कार करतोय. प्रभागातले 70% लोक आमच्या सोबत आहेत. त्यांचं म्हणणं तुम्ही नाही तर कोणीच नाही. हे बघा, लोकांचं लाडक्या बहिणी जर यांना डोक्यावर घेऊ शकता तर लाडक्या बहिणी यांना मातीतही काढू शकता. भाजपला इशारा आहे. भाजपला हा ओपन चॅलेंज आहे. आम्ही नाही तर आम्ही तिथं पक्ष येऊ देणार नाही. नक्कीच अशी सगळी ही आक्रमक भूमिका आहे. आम्ही पक्ष वाढवलाय, मात्र आम्हाला जर उमेदवारी मिळत नसेल तर भाजपच्या एकही उमेदवाराला त्या ठिकाणी फिरू देणार नाही अशी भूमिका आहे. अजूनही या ठिकाणी जमाव महिलांचा आणि ते इच्छुकांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. अधिकारी पोहोचले, पोलीस पोहोचले, मात्र घोषणाबाजी आणि हा सगळा अभूतपूर्व राडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कालपासून काही महिला या ठिकाणी अन्नत्याग उपोषणाला बसलेल्या आहेत. आपण जर या सगळ्याची गोष्टांची कारणं जर शोधली तर गेल्या काही वर्षात भाजपमध्ये झालेलं इन्कमिंग मोठ्या प्रमाणात झालं होतं. शेवटच्या क्षणी ठाकरे गटातून तब्बल 10 माजी नगरसेवक भाजपने घेतले होते. असे अनेक नेत्यांना प्रवेश देण्यात आलं होतं आणि त्याचाच आता कुठेतरी हा अशा पद्धतीने त्याचे रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. महिला आहे, पुरुष आहे, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सगळे कार्यकर्ते, हे सगळे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत जे आक्रमक झालेले आहे, भाजप कार्यालयाच्या बाहेर पोहोचलेले आहे. आत्मदहनाचा प्रयत्न झालेला आहे. घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही अशी यांची मागणी आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी भागवत कराड आणि अतुल सावे देखील पोहोचले होते, मात्र ऐन वेळेवर लोकांचा सगळा रोष पाहता त्यांना इथून काढता पाय घ्यावा लागला. पोलिसांच्या सुरक्षेतून त्यांना इथून. संभाजीनगरमध्ये आपण बघतोय प्रचंड स्वरूपात हा उद्रेक आहे. नाराज अशा उमेदवारांचा, ज्यांना उमेदवारी मिळणं अपेक्षित होतं, दिली जाईल असं सांगितलं जात होतं, मात्र शेवटपर्यंत आम्हाला झुलवत ठेवलं अशा स्वरूपाचा आरोप या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. इतकी वर्ष निष्ठावंत म्हणून आम्ही काम करत आलेलो आहोत, मात्र आमची अशा पद्धतीनं बोळवण केली जाते अशा स्वरूपाचा आरोप या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे.